नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सुकं मटण करणार आहोत। त्यासाठी 300 ग्रॅम मटण घेतले। मटणाचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेत आणि मटण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। याच्यावर छोटा पाव चमचा मीठ टाकते, छोटा पाव चमचा हळद। मटणाला हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेऊया। मटणाला हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतले। 10 मिनिटे आपण हे साइडला ठेवून देऊ। मटण शिजायला टाकूया। मटण आपण कुकरमध्ये करणार आहोत। गॅसवर कुकर तापायला ठेवलाय। 1 पळी तेल टाकूया। तेल गरम झाले। लसणाच्या 3 पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या टाकूया। परतून घेऊया। लसूण लाल झालाय। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय तो टाकूया। कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा गुलाबीसर होत चाललाय। छोटा पाव चमचा हिंग टाकूया। परतून घेऊया। एक छोटा टोमॅटो बारीक कापून घेतलाय तो टाकूया। परतून घेऊया। टोमॅटो छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो छान परतले गेले। मटणाला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं। मटण टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं मटण छान परतून घ्यायचंय। 2 ते 3 मिनिटं मटण छान परतून घेतलंय। गॅस मी कमी केलाय। याच्यावर झाकण ठेवूया। झाकणावर पाणी टाकते। 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 3 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। मटणाला छान वाफ आली आहे। ताटावरचे गरम पाणी याच्यात टाकूया। मटण शिजताना त्याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही। सर्व मिक्स करून घेऊया। याला झाकण लावते, शिट्टी लावते। कुकरला झाकण लावले, शिट्टी लावली आहे। मीडियम गॅसवर याच्या 8 शिट्ट्या करून घेऊया। माझ्या ह्या कुकरमध्ये 8 शिट्ट्यांमध्ये मटण शिजतं। तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्यांमध्ये मटण शिजतं त्यानुसार तुम्ही शिट्ट्या करून घ्या। सुकं मटण करण्यासाठी एक वाटण करून घेऊया। त्यासाठी एक छोटी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय। एक मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतलाय। 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। 1 इंच आलं साल काढून बारीक तुकडे करून घेतले। सर्व साहित्य भाजून घेऊया। गॅसवर लोखंडाचा तवा तापत ठेवलाय। तवा गरम झालाय। सुकं खोबरं टाकूया। मंद गॅसवर लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घेऊया। खोबरं छान लालसर भाजलं गेलंय। आता मी हे खोबरं काढून घेते। खोबरं काढून घेतलंय। कांदा टाकूया। थोडंसं तेल टाकते। लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेऊया। कांदा छान लालसर झालाय। लसूण टाकूया। आलं टाकूया। 1 मिनिटभर सर्व परतून घेऊया। काही खडे मसाले घेतले। 6 काळी मिरी, 4 लवंगा, 2 हिरवी वेलची आणि 1 दालचिनीचा तुकडा। हे सर्व साहित्य याच्यात टाकूया। 1 मिनिटभर सर्व परतून घेऊया। सर्व छान परतलं गेलंय। आता मी हे काढून घेते। सर्व साहित्य थंड झालंय। आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। 2 चमचे पाण्याचा वापर करून छान बारीक वाटून घेतलंय। 8 शिट्ट्या झाल्या आहेत। कुकर थंड झालाय। मटण शिजलं का बघूया। मटण छान शिजलंय। आपल्याला सुकं मटण करायचं असल्यामुळे शिजताना आपण याच्यामध्ये जास्त पाणी टाकलं नव्हतं। जर तुम्हाला मटणाचा रस्सा करायचा असेल तुम्ही जास्त पाणी टाकू शकता। मटण सुकं करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकते। तेल हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकायचे ते बघूया। 1 चमचा लाल मिरची पावडर आहे। 1 चमचा काश्मीरी मिरचीची पावडर आहे। अर्धा चमचा गरम मसाला आहे। अर्धा चमचा मटण मसाला आहे आणि अर्धा चमचा धना पावडर आहे। हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। तेल मध्यम तापून घ्यायचंय। खूप कडकडीत नाही तापवायचं, नाहीतर मसाले आपले जळून जातील। मंद गॅसवर 1 मिनिटभर मसाले परतून घेतलेत। याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया। सर्व परतून घेऊया। मंद गॅसवर 1 ते 2 मिनिट सर्व छान परतून घ्यायचंय। 2 मिनिटं सर्व छान परतून घेतलंय। 8 ते 10 पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत, बारीक चिरून घेतली आहे, ती टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय। 2 चमचे पाणी घेतले ते टाकूया। आपल्याला सुकं मटण करायचं असल्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 2 मिनिटं मसाले शिजवून घेऊया। 2 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। मसाला छान शिजलाय। मसाल्यातून तेल सुटायला लागले। याच्यामध्ये शिजवून घेतलेलं मटण टाकूया। सर्व मिक्स करूया। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। सुरुवातीला मटण मॅरिनेट करताना आपण हळद आणि मीठ टाकलेलं आहे, त्या अंदाजानुसार मीठ टाकायचे। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं शिजवून ठेवूया। 5 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। मटणाचा छान सुगंध सुटलाय, छान रंग आलाय। छान झालं आपलं सुकं मटण। याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपलं सुकं मटण तयार झालं। प्लेटमध्ये सर्व करूया।
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. छान झालं आपलं मटण सुका मटण तयार झाले. प्लेटमध्ये सर्व केलं आहे. छान झालं आहे मटण. छान सुगंध सुटला आहे. चपातीबरोबर, फुलक्यांबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो. खूप छान लागतं. भाताबरोबर पण खाऊ शकतो. छान लागतं. याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही ठेवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही एकदम सुकंही करू शकता. भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाण्यासाठी मी याला थोडी ग्रेव्ही ठेवली आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मालवणी मसाला, कोल्हापुरी मसाला, कांदा लसूण मसाला वापरू शकता. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.